नमस्कार. आकुर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अंकुश मुडे. आज आपण राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्याशी संवाद साधतोय. आटपाडी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष तानाजीराव पाटील यांचं एक वाक्य वारंवार लोकांच्या किंवा चर्चेत असायचं. ते वाक्य असं की अस्तित्वाचं अनिल शेठ पाटील यांच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यांनी त्यावेळेस उपस्थित केला की त्यांचं काय अस्तित्व आहे. म्हणजे एका उमेदवारीवरून अस्तित्वाचा विषय अनिल शेठ यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्यामध्ये ते म्हणाले होते की माझं अस्तित्व संपल जर उमेदवारी नाही केली तर. ते वाक्य अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी एका भाषणातून व्यक्त केलं आणि त्यानंतर अनिल शेठ पाटील यांच्या याच वक्तव्याचा सगळीकडे चर्चा व्हायला लागली. आणि काल ज्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुविध पत्नी संध्याताई पाटील या विजयी झालेल्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. शेठ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, तुमचं जे काय वाक्य होतं? नाही, ते राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. काय असतं, एखादा कार्यकर्ता जर तयार व्हायचा असेल तर त्याच्या जीवनात प्रचंड संघर्ष येतो आणि काय प्रस्थापित मंडळी सहजासहजी ऍक्सेप्ट करत नसतात. अध्यक्षांनी आमच्या वॉर्डामध्ये येऊन म्हटले होते की तुमचं अस्तित्व आहे कुठं, परंतु वार्डातील लोकांच्या पाठबळावरती माझं अस्तित्व आमच्या सर्व माता भगिनी, वार्डातील सर्व माझे सहकारी आणि वडील बांधव यांनी दाखवून दिले. राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत असतात, टीका टिप्पणी होत असते. तो आता विषय संपलेला आहे आपल्यासाठी. आता काल गोपीचंद पडळकर त्यांच्या भाषणामधून म्हणाले की आज ज्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित केला ते आज पाय धरायला यायला लागले. म्हणजे काय नेमकं ते त्यांना काय सांगायचं होतं त्यातून? नाही, काय झालंय, माननीय आमदार पडळकर साहेब यांनी मला घरी बोलवलं होतं, माझा सन्मान केला. त्याचा मला खूप आनंद आहे, कारण की त्यांच्या नेतृत्वात मी बरीच वर्ष काम केलेलं आहे. मला त्यांनी भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्ष सुद्धा केलेलं आहे. त्यांनी माझ्या मागे त्यांची ताकद उभा केली. त्या दरम्यानच्या काळात मला चांगलं काम करता आलं. अनेक विकास निधी पडळकर साहेबांनी दिला होता. त्याच्या जीवावरती खरं मला हे यश संपादित झालं, ही वस्तुस्थिती आहे. आणि मला त्यांनी घरी बोलवून माझा सत्कार केला, तेही मला खूप आवडलं, मला आनंद झाला. आणि आमचे संबंध थोडेसे त्यामध्ये चांगले झाले. सविस्तर चर्चा झाली, पुढच्या परिस्थितीच्या संदर्भात पण चर्चा झाली. त्यांनी मला थोडा ग्रीन सिग्नल दिला की ठीक आहे, आपण येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीचं काम करू. आणि आता नगरपंचायतच्या निवडी होणार आहेत, त्या संदर्भात ते स्वतः सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. मग परमेश्वराने काय ठरवलं, माननीय बापूसाहेब आणि त्यांच्या माध्यमातून काही ना काही यश येऊ शकतं, ठरवलं त्यांनी तर. आणि त्या गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या तर आम्ही निश्चितपणे ह्या गोष्टीचा विचार करू. आता भाजप सोबत जाणार का शिवसेनेसोबत? आता कसं झालंय, ती गोष्ट अजून क्लिअर नाही झालेली आमची सगळ्यात. आता माझं वैयक्तिक मत इकडं किंवा इकडं जाऊन ठरणार नाही. माननीय आनंदराव बापूंच्या सुनश्री माननीय श्री मीनाक्षीताई पाटील याही त्या ठिकाणी निवडून आलेत. दोघांनी एकाचा विचार केला तर व्यवस्थित ह्या नगरपालिकेचा कारभार हाकता येईल अशी परिस्थिती दिसते. म्हणजे लोकांनी जनादर असा दिलाय की सगळ्याला विचारात घेऊन काम करावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे कोण संधी देते त्याचा आपण विचार करू. आणि ह्याचा सर्वस्वी अधिकार माननीय राजेंद्रनाथ देशमुख आहेत, माननीय निशिकांतदादा पाटील साहेब आहेत, हे नेते मंडळी आपलं करणार आहेत. बरं. आता काल तुम्ही राजेंद्र अण्णांना भेटला, काय अण्णांचं मत काय आलं याच्यावर? हो, अण्णांची आमची बैठक झाली. अण्णांनी म्हटलेले आहेत आपल्याला जे योग्य वाटेल तो निश्चित निर्णय करू. आटपाडीच्या शहरामध्ये विकासासाठी ज्या पार्टीचा आपल्याला फायदा होईल त्याचा आपण विचार करू. म्हणजे सकारात्मक दोन्ही पार्टीसाठी अण्णा आहेत, तरी सुद्धा निशिकांत दादा अण्णा एकत्र बसून त्याच्यावर निर्णय करतील आणि चांगल्या पद्धतीचा निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि तुम्ही वेगवेगळे लढला, त्याचं काय कारण होतं म्हणजे नेमकं? नाही, तीर्थक्षेत्र आघाडी आणि काय झालं त्याच्यामध्ये, माननीय राजेंद्र अण्णांनी तीर्थक्षेत्र आघाडीला पाठिंबा दिला, ही वस्तुस्थिती आहे. परंतु दरम्यानच्या काळात मी माझे काही सहकारी ज्यांच्या पाठबळावर मी राजकारण करतो, त्या सगळ्या मंडळींना मी घेऊन बसलो आणि मी संवाद साधला की आपण काय करायचं. तर माझ्या सर्व सहकाऱ्यांचं असं मत आलं की आपण आपलं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच स्वतःच काय असेल ते लढायचं, म्हणून ती भूमिका घेऊन मी आणि माझे काही सहकारी, त्याच्यामध्ये यल्लापा पवार आहे, त्याच्यामध्ये आमचा प्रवीण जाधव आहे, परत आमच्या वाणिताताई पाटील आहेत, ह्या प्रमुख उमेदवार घेऊन लढलो. त्याच्यामध्ये यल्लापा पवार
एक अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान त्यांना झालं. प्रवीण जाधव 1 नंबरचं मतदान झालं. मग ह्या सगळ्या मंडळी 2 नंबरला राहिल्यामुळं मलाही त्याचा आनंद झालाय की माझ्या सर्व सहकाऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं मतदान आटपाडी शहरातील नागरिकांनी दिलेलं आहे. त्यामुळं आटपाडी शहराला जो आम्ही चांगला पर्याय दिला तो इथल्या लोकांना आवडलेला आहे, त्याचा मनापासून आनंद आहे. भविष्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा पर्याय आटपाडी शहरामध्ये देऊ आणि भविष्यात एक वेगळं राजकारण सुद्धा आटपाडी तालुक्यामध्ये बघायला मिळेल. तुम्ही आणि गोपीचंद पडळकर एकत्र होता. आता दोघांच्या मध्ये मागल्या काही काळामध्ये नाराजी होती, ती आता नाराजी दूर झाले का? 100% काय झालंय, पडळकर साहेबांचे माझे कुठल्याही प्रकारचे मतभेद नव्हते. त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा त्रासही दिलेला नाही. कुठलेच मतभेद नाहीत पडळकर साहेबांचे माझे. आता थोडं झालं म्हणजे काही गोष्टी राजकारणात होत असतात कमी जादा, पण आता आमचा तो मतभेद संपलेला आहे. मग आता तुम्ही भाजप सोबत जाणार की काय? नाही, त्याचा विचार मला घेता येत नाही किंवा मला करता येत नाही. ते माननीय राजेंद्र देशमुख आणि माननीय निशिकांत दादा पाटील साहेब ह्याचा विचार करतील. पण पडळकर साहेबांचे माझे कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. खूप चांगल्या पद्धतीचे आता घरोबे संबंध आहेत. राजेंद्र अण्णांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन आणून इकडं इनडायरेक्टली भाजपला मदत केली असं लोक सांगतात. काय सांगाल तुम्ही? असं मला वाटत नाही. तुम्ही फार गंभीर प्रश्न विचारला. अण्णांनी भाजपला मदत होईल अशी भूमिका घेतली असं म्हणता येणार नाही, कारण इकडे चर्चा चालू होती माननीय अध्यक्षांच्या सोबत. त्याच्यामध्ये चर्चा निष्फळ झाली आणि निष्फळ झाल्यानंतर 11th आवरला काय करायचं म्हणून अण्णांनी रागाने निर्णय घेतलेला तो निर्णय आहे. म्हणजे त्याचा फटका सुद्धा शिवसेनेला बसला हे तुम्ही बघितलेलं आहे. अण्णांनी रागाने निर्णय घेतलेला आहे, चिडून निर्णय घेतला, कारण चर्चा चालू होती आणि 11th आवरला त्या चर्चेतून काही मार्ग निघाला. माझ्याच सीटवरती बऱ्याच वेळा तो विषय अडून राहिला. मग ते अण्णांनी तो विषय सोडून दिला, रागापोटी निर्णय घेतलेला आहे, परंतु चांगल्या पद्धतीचे फाईट केलेले तरी. तुमच्यामुळे एक मोठं आव्हान होतं, नगराध्यक्ष पदाच्या चर्चेत असणारे दत्तात्रय पाटील पंच त्यांच्या आईंचा अर्ज आणि तुमच्या सुविध पत्नी यांचा अर्ज, त्या मोठं आव्हान होतं. हे आव्हान कसं पेललं तुम्ही? काय झालेलं आहे, हे वस्तुस्थिती जरी असली म्हणजे आमच्या घरामध्ये जर इलेक्शन लागलं असेल तरी मी तसं मानत नाहीये. राजकारणामध्ये काय झालेलं आहे, आता त्यांना एका पार्टीने तिकीट दिलं आणि मला एका पार्टीने तिकीट दिलेलं आहे. ज्यावेळेस अशी काही परिस्थिती होती त्यावेळी कौटुंबिक क्लॅशेस होण्याची शक्यता असते, परंतु आम्ही एका विचारावरती आलो. म्हणजे विचारावरती ठरलं होतं याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढायचा, पण दुर्दैवी काही मंडळींनी त्याच्यामध्ये विघ्न आणलं आणि तो मार्ग निघाला नाही. ते माझ्यासाठी दुःखद घटना आहे. आणि जरी हा माझ्या पत्नीचा विजय झाला असेल तरी ती सुद्धा आमच्या घरातलीच आहे. आमची पंचाची आई काय ना आमची आई काय अशा पद्धतीच आहे. परंतु आता दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी घडलेत. आता ते घडून गेले, तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे. तो आम्ही भविष्यात सगळं संपून टाकू. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार की युती करून लढणार? तो निर्णय माननीय निशिकांत दादा पाटील आणि राजेंद्रांना घेतील. ते त्यांचा जो आदेश येईल त्या पद्धतीने आपण काम करणार आहे. परंतु त्या सगळ्या प्रक्रिया होत असताना या नगरपंचायतमध्ये काय होणार आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी क्लिअर होत्या. नगरपंचायतमध्ये समजा सत्तेत आम्हाला काही वाटा मिळाला तर त्या अनुसरून सगळ्या गोष्टी पुढच्या सुद्धा तालुक्यातल्या येणाऱ्या निवडणुका त्या अनुसरूनच होतील, एवढी नक्की. तुम्हाला एक असं वाटतंय का की शिवसेना की भाजप कुणाकडे जावं असं तुम्हाला वाटतंय? कुणासोबत? आता काय परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो. मी आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये आम्ही थेटला माननीय युटी जाधव सरांचं काम केलंय, भारतीय जनता पार्टीचं काम केलंय, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला आता ह्यात सामावून घेतलं पाहिजे मोठ्या मनानं. बाबा अमुक तुमची काय मागणी आहे का की आम्हाला हे पद दिलं पाहिजे? नाही, मागणी अशी काही नाही, परंतु एका गोष्टीवर एका विचारावर एकत्र येऊन काहीतरी तोडगा निघाला असं दिसते. आमदार साहेब तर पॉझिटिव्ह आहेत, आता पुढे बघूया. बापू साहेब सुद्धा पॉझिटिव्ह आहेत, पण तसं नाही झालं तर मग वेगळा विचार होईल. तर हे होते अनिल शेठ पाटील, ज्यांनी स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही सीटा उभ्या केल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांचा विजय झालेला आहे आणि भरघोस मतांनी ते विजयी झालेले आहेत.